नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. तर आजची स्टोरी ही खूप खतरनाक व खूप काही शिकून जाणारी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. तर संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील ही स्टोरी आहे. करण नावाचा एक मुलगा असतो. खेडेगावामधील लहानाचा मोठा होतो. घरची परिस्थिती तशी मध्यमवर्गीय, शिक्षणात खूप हुशार. घरचे शेती करत असे. वडिलांना शेतामध्ये तो मदत करत होता. 10वीपर्यंत त्यांनी गावातच शिक्षण घेतले व 10वीमध्ये 85% मार्क घेऊन तो आता पास झाला होता. आता पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जायचे होते असा त्यांनी निश्चय केला होता व 11वी 12वी किंवा काही कोर्स करू असा एक त्याच्या मनामध्ये समज चालू होता. पण त्याच्या पाहुण्यांशी चर्चा केल्यानंतर असं ठरवलं की आता स्पर्धा परीक्षाकडे वळायचं. स्पर्धा परीक्षा करायची, पोलीस भरती करायची. पोलीस भरती करण्यासाठी ग्राउंड लागेल, तर ग्राउंड करू. पोलीस बनण्याचं स्वप्न त्यांनी मनामध्ये साकार केलं होतं आणि साकार करायचं, पोलीस व्हायचं त्यांनी ठरवलं व हा विषय आपल्या वडिलांपुढे ठेवला. वडीलही म्हणाले, जा तुझ्या करिअरसाठी अभ्यास करून खूप मोठा हो, नाव कर. घरच्यांची परवानगी भेटली व तो आपली पिशवी भरून पेटी भरून संभाजीनगर शहराच्या दिशेने निघाला. त्याच्या गावाशेजारील गावामधील मित्र येथे पहिले अभ्यासालाही होती. त्यांच्यामध्ये तो जाऊन राहू लागला व अभ्यास करू लागला. क्लास लावले, लॅब लावली व त्याचं दररोजचं रुटीन चालू झालं. आणि 6 महिने पूर्ण झाले आणि गावाकडे त्याच्या मावशीचं मुलीचं लग्न ठरलं. तो गावाकडे निघाला लग्नासाठी. 4-5 दिवस पहिलेच लग्न घर म्हणजे सर्व पाहुणेरावळी, सर्व मंडळी, नातेवाईक, मनोरंजन, हळद समारंभ अशा सर्व गोष्टी तेथे आल्या. तेथे त्याच्या मामाची मुलगी आलेली होती व ती एक नॉर्मल बोलत असे त्यासोबत. ते एक वेळ जेवायला बसली. दोघेही जेवायला बसली. हा पण जेवायला बसला. तिचं नाव शीतल आणि करण दोघेही जेवायला बसले व जेवण करता करता त्यांची नजर एक झाली व तेवढ्यामध्ये त्याचा एक मावस भाऊ तेथे आला व म्हणाला, खूप जोडीने बसलात तुम्ही जेवायला, आणि हसायला लागला. हे दोघं हसायला लागली, एकमेकांकडे बघायला लागली व नंतर हळदीचा कार्यक्रम आला आणि नंतर दोघांनी एकमेकाला हळद लावली. दुसऱ्या दिवशी लग्न आलं. लग्नामध्ये नवीन कपडे, नवीन लूक, नवरीसोबत फोटो अशा सर्व गोष्टी घडल्या व करण आपल्या शहरामध्ये परत आला. अभ्यासाला लागला. पण त्याच्या मनामध्ये मात्र तेवढं फिरतच होतं. त्याचं मन अभ्यासात लागत नव्हतं. तिचंही तिकडं तसंच. ती तिकडे आजीकडे गावाकडे राहायची. वडील पुण्यामध्ये नोकरी निमित्त राहायचे व त्यांच्यासोबत शीतलची आई राहायची. आई वडील पुण्यामध्ये राहायचे. शीतल आजीसोबत गावामध्ये राहायची. कन्नड तालुक्यामध्ये 10वीमध्ये शिकत होती. लग्न होऊन 3-4 दिवस झाले. त्यानंतर शीतलने आजीच्या फोनवरून करणला एक मेसेज केला की गुड नाईट. व करणने बघितला व करण थोडा शॉक झाला. त्याला वाटलं कोणी मेसेज केला. नंतर त्याच्या लक्षात आलं की हा मेसेज शीतलनीच केला असावा. त्याने इकडून मेसेज केला गुड नाईट व नंतर सकाळी परत मेसेज आला गुड मॉर्निंग. याने पण इकडून गुड मॉर्निंग असं पाठवलं व संध्याकाळी 11 वाजता कॉल आला. आता दोघेही बोलू लागली, आपल्या मनातील भावना व्यक्त करू लागले. मी तुला लाईक करतो. ती म्हणाली मी तुला लाईक करते. असं यांचं चालू झालं. प्रेम खूप वाढत होतं. गप्पाही वाढत होत्या.
1 तासाचं बोलणं यांचं कधी 4 तास झालं कळलेच नाही. प्रेम वाढू लागलं, दररोज खूप बोलू लागले. एक वेळेस भेटायचा विचार केला व करण आजारी असल्याचे कारण सांगून गावाकडे गेला. त्याच्या घरी तो 1 दिवस थांबला व आईला म्हणाला, मी मामाकडे जाऊन येतो. मामाला भेटतो, आजीला भेटतो आणि दुसऱ्या दिवशी तो मामाकडे भेटला, मामाच्या गावाला गेला. जेवण केलं. संध्याकाळी म्हणाले, मी आजीच्या घरून जाऊन येतो व आजीला भेटला. तिथेच झोपण्याचं नाटक केलं व नंतर आजी झोपी गेल्यानंतर हा 11:30 वाजता उठला व शीतललाही उठवलं व दोघे मागच्या खोलीमध्ये गेले व त्यांचा रोमॅन्स चालू झाला. किस झाला आणि शारीरिक संबंध ठेवले. गप्पा छप्पा मारल्या व फ्रेश मूड करून झोपी केला. सकाळ झाली. करण उठला व सकाळी आंघोळ नाश्ता करून तो आपल्या गावी आला व नंतर तेथून तो संभाजीनगरकडे दिशेने निघाला. क्लासला आला आणि त्याचं दररोजचं रुटीन चालू झालं. अभ्यास करणे, क्लासला जाणे. त्याच्या मनामध्ये मात्र तिचा चेहरा हा बसला होता. त्याला तिची आठवण येत असेल. तो नंतर 3-4 वेळेस गेला व असंच तिला भेटून आला. नंतर तिची 10वी पूर्ण झाली. 73% मार्कांनी ती 10वीमध्ये पास झाली. तिचे आईवडील तिला पुण्याला घेऊन गेले. तेथे तिच्या 11वी सायन्समध्ये ॲडमिशन केले व कॉलेजलाही ती जायला लागली. आणि कॉलेजला ॲडमिशन केलं, क्लास लावून दिले, क्लासही चालू झाले. यांचा मात्र कॉल चालूच होता. आता तिच्याकडे फोन आलेला होता. हे दोघे फोनवरती बोलत असेल. 1-1.5 महिना झाला. हा पुण्यामध्ये पोहोचला व ते तिला जाऊन भेटला व तिला लॉजवर घेऊन गेला. दुपारी क्लासच्या टायमिंगमध्ये त्यांनी लॉजवरती जाऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यांना दोघांना आता सवय झाली होती. त्यांना त्या गोष्टीची एक चटक लागली होती. त्यांना करमत नव्हतं त्या गोष्टीशिवाय. नेहमी जायचं, भेटायचं. आणि असं त्याच्यामध्ये रात्री कॉल 11:30 वाजता कॉलवर बोलताना शीतलला तिच्या आईने बघितलं. ती पुण्यामध्ये राहायची, स्वारगेट येथे. यांचं बोलणं वाढत होतं. पण एक दिवस तिच्या आईने तिला कॉलवरती बोलताना बघितलं आणि होत्याचं नव्हतं झालं व आईवडिलांनी तिला बेदम मारलं व करणच्या घरी सांगितलं. करणच्या घरच्यांनी करणला घरी बोलवून घेतलं. खूप मारलं. त्याच्या वडिलांनी त्याला समजून सांगितलं, तुला आम्ही इकडे मेहनत करून पैसे पाठवतो क्लाससाठी, तुला पैशाला कधीही नाही म्हणालो नाही आणि तू तिकडे अभ्यास करायचा तर हे धंदे करतो. तुला जमत नसेल तर शेती कर, गावाकडे राहा. आता करणने निश्चय केला होता की तिचा नाद सोडायचा. आता जे झालं ते झालं. आता अभ्यास करायचा. पण नियतीला मात्र ते मंजूर नव्हतं आणि शीतल मात्र तिकडं त्याच्या प्रेमामध्ये वेडी झाली होती. तिला करमत नव्हतं. तिने एक दिवस तिच्या क्लासमधल्या मैत्रिणीकडून मोबाईल घेऊन करणला कॉल केला व बोलू लागली. पण करण मात्र तिला भाव देत नसे. तिचा कॉल उचलत नसे. मेसेजला लवकर रिप्लाय देत नसे. कारण आता अभ्यासावरती फोकस करायचा होता असं करणे ठरवलं होतं. शीतल मात्र त्याच्या प्रेमामध्ये पूर्ण वेडी झाली होती. तिचा अभ्यासामध्ये मन लागत नव्हतं व ती कोणाला बोलतही नव्हती. वय कमी असल्या कारणाने त्याच्या डोक्यामध्ये फक्त हाच विषय फिट झाला होता. तिला याची सवय झाली होती. घरच्यांनी खूप समजून सांगितलं पण ती घरच्यांचं ऐकायला तयार नव्हती. ती तिच्या विचारामध्ये मग्न असायची.
ती फक्त करणचा विचार करायची, का धोका दिला असेल आणि का फायदा बघितला असेल. फक्त शरीराची भूक भागवली आणि आता मी त्याला नको आहे. तिच्या डोक्यामध्ये थोडा परिणाम झाला व तिने आता आत्महत्या करायची ठरवली. व तिने एक दिवस क्लासला जाते म्हणून रेल्वे रुळावरती जाऊन उभं राहिली व आत्महत्या केली व तिथेच तिची प्राणज्योत मावळली. इथेच या स्टोरीचा शेवट होतो. ह्या स्टोरीमध्ये खूप काही शिकायला आपल्याला भेटलेलं आहे मित्रांनो. कमी वयामध्ये काय करायचं काय नाही या गोष्टीचं आपल्याला याच्यामध्ये उत्तर भेटलेलंच आहे. तर भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कळवा कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या अशाच अडकलेल्या त्या मित्रमैत्रिणीला पाठवा व स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. व अशाच इमोशनल व इन्स्पायर स्टोरीसाठी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.